हाथ नीचे। दिनानिमित्त शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील साहेब, आपले उपाध्यक्ष विक्रमजी साबळे, आपले शिक्षण सभापती अमितजी फाळे, त्याचबरोबर माझ्यासमोर बसलेले सर्व सभापती आणि माझे सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेविका, आपल्या खोपोलीतील अभिमानाची गोष्ट असलेले सर्व माजी सैनिक, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार आणि माझ्या खोपोलीकर मित्रांनो, खरं तर आचारसंहिता आहे, काही सत्कार आपल्या खोपोलीतील मान्यवरांचे करायचे होते, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा सत्कार आपण ह्या वेळेला घेतलेला नाहीये। येणारे आपला एक महाराष्ट्र दिन असेल, नाहीतर येणारा कुठलाही कार्यक्रम असेल, त्यात आपल्या सर्व सन्माननीय जे काही सत्कार मूर्ती असतील त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। खरं तर 4 वर्षानंतर नगर परिषदेवर कौन्सिल गठीत झालेली आहे। या काळामध्ये नवीन जे नगरसेवक आलेले आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक, मी खोपोलीकरांना खूप धन्यवाद देतो की चांगल्या प्रकारची बॉडी आपण येथे दिलेली आहे। आमच्या माध्यमातून खोपोलीत भविष्यातील काही 4-5 आम्ही ह्या 1-2 वर्षात टार्गेट ठेवलेले आहेत। नगरसेवकांची एक अनौपचारिक बैठक घेऊन आम्ही काही प्लॅनिंग ठेवलेलं आहे की आपल्याला हॉस्पिटलचा सर्वात खूप मोठा मुद्दा अडचणीचा वाटत असतो, तो समोर आम्ही ठेवून उपजिल्हा रुग्णालय किंवा CSR फंडातून चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचं मुख्याधिकारी साहेब असतील, पूर्ण HOD असेल आणि आम्ही टीमनी सर्वांनी नगरसेवकांनी ठरवलेलं आहे। त्याचबरोबर भरपूर साऱ्या अशा काही अडचणी आहेत, त्या पुढे भाजी मार्केट असेल, आपली ट्रॅफिक समस्या असेल, काही गोष्टींच्या युवकांना स्टेडियम नाही आहेत, खेळाचे मैदान नाही आहेत, गार्डन नाही आहेत, नियोजनबद्ध आमदार साहेब महेंद्रसिंह थोरवे यांच्या विकास निधीतून भरपूर कामं पेंडिंग आहेत। येणारा काळ हा खोपोलीसाठी 5 वर्षाचा नवीन विकास पर्व असेल। मी आपल्याला आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्याला मी आश्वासित करतो। ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असताना थोडीशी जागेअभावी अडचण होत असते, परंतु त्याचं सुद्धा आम्ही एक प्लॅनिंग करण्याचं ठरवलेलं आहे। कदाचित बाजूची जागा असेल, मी आता मुख्याधिकारी साहेबांशी तीच चर्चा करत होतो की आपल्याला एक चांगलं नियोजन करावं लागेल की जुनी इमारत जेव्हा होती तिथं खूप चांगल्या प्रकारचं नियोजन होत होतं, इथे थोडीशी अडचण निर्माण होते। नवीन इमारत जेव्हा झाली तेव्हा कोविड होता, त्यानंतर प्रशासकीय राज्य होतं, प्रशासनाला काही अडचणी असतात, काही निर्णय घ्यायचे असतील तर, परंतु आता आपण नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहोत, त्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्यासमोर ठेवणार आहोत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य नेहमीच लाभत राहतं। त्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।